4 वर्ष आपसात भांडले आणि आता एक झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला विचारत नाही असा आक्षेप रिपाई आठवले गटाच्या बैठकीत घेण्यात आला। तसंच युतीला धडा शिकवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करावा अशी मागणी करण्यात आली। गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली आरपीआयची महत्त्वाची बैठक झाली। यामध्ये वरील मागणी करण्यात आली ती पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून 4 एप्रिल रोजी ते याबाबत निर्णय देतील असंही लोंढेंनी सांगितलं। मागच्या लोकसभा निवडणुकीपासून रिपाई आठवले गट युतीबरोबरच आहे, परंतु विधानसभेनंतर शिवसेना भाजपात वाद सुरू झाले। 4.5 वर्ष दोन्ही पक्ष आपसात भांडत होते, परंतु आता पुन्हा युती झाल्यानंतर मात्र ते रिपाईला विचारेनासे झालेत असा कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे। त्यातच 2 मार्च रोजी पक्षाचे नेते आणि केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांची सभा असतानाही युतीचे नेते तेथे फिरकले नाहीत आणि त्यानंतर भाजप सेनेचा मनोमिलन मेळावा झाला। त्यासाठीही रिपाई आठवले गटाला निमंत्रित करण्यात आलं नव्हतं। त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला। त्यामुळे आता स्वतंत्र उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती होईल याकडे सर्वांचं लक्ष लागले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही महत्त्वपूर्ण मीटिंग व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मला माझ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकायचं होतं, त्यांचं मनोगत ऐकायचं होतं, कारण 4 एप्रिलला आठवले साहेबांनी मुंबई येथे बैठक आयोजित केली। हा सर्व अहवाल आठवले साहेबांना मला सादर करायचा होता। आज जवळजवळ जेवढे पदाधिकारी आले होते, ज्यांचे मार्गदर्शन झालं किंवा ज्यांचं भाषण झालं, मला असं वाटतं 99% जे सदस्य आहेत, जे पदाधिकारी, त्यांची ही शिवसेना भाजपच्या विरोधातली भूमिका मला ऐकायला मिळाली। कारण मला त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे। शेवटी मी आठवले साहेबांच्या आदेशाचं पालन करणे हे कारण असं आहे की भाजप शिवसेनेचं मनोमिलन होत असताना त्यांनी जो मेळावा लावला, त्यांचे मुख्यमंत्री महोदय आले होते, इकडं उद्धव साहेब आले होते। हे असताना कोणत्याही रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला एका शब्दाने विचारलं नाही, विश्वासात घेतलं नाही किंवा सांगितलं सुद्धा नाही। त्यांचा मेळावा झाला, नंतर दुसरा मनोमिलनाचा मेळावा प्रमिळाला पिंपळगावला झाला, तिथेही तसंच झालं। यानंतर एक्सप्रेसिनला मनोमिलनाची बैठक झाली। अरे तुम्ही आपसात भांडणारे लोक, तुमचं मनोमिलन होतंय, आम्ही स्वागत करतोय, कारण मनोमिलनासाठी आठवले साहेब नाशिक जिल्हा यांनी प्रयत्न केले आहेत। तुमचं मनोमिलन होत असताना आम्ही 3रा नंबरचा छोटा भाऊ आहे, आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला सन्मानाने विश्वासात घ्या। मग एकाही पोस्टरवर ना आठवले साहेबांचा फोटो आहे किंवा माझ्या जिल्हा प्रमुखाचा फोटो आहे किंवा नाव आहे, आणि मग आमचं तुम्हाला नेमकं काय अपेक्षा आहेत? रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यामध्ये भुजबळ साहेबांचे उमेदवार म्हणून समीर भुजबळ आले, आमचं कर्तव्य त्यांचं स्वागत करणं। आणि दुसऱ्या दिवशी छापल्या गेलं भुजबळांची स्वारी लोंढेंच्या दारी, तसेच हेमंत गोडसेने आलं, आम्ही तेही स्वागत करू। आमच्याकडं रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या ह्या परिवारामध्ये जो येईल आम्ही त्याचं स्वागत करू। मतदान आणि निर्णय मात्र नामदार आठवले साहेब घेतात। 4 तारखेला हा संपूर्ण अहवाल, संपूर्ण गोषवारा, कारण आठवले साहेबांच्या कानावर घालणारे आम्हाला विश्वासात घ्या, याचा अर्थ असा की आम्हाला काही द्या असं अजिबात नाही। रिपब्लिकन पक्ष सक्षम आहे, पहिलवान रिपब्लिकन पक्ष अतिशय सक्षम आहे। प्रचार यंत्रणा रिपब्लिकन पक्षाकडे स्वतंत्र द्या। आमच्या कार्यकर्ता जो शाखेचा असेल, तालुक्याचा असेल, शहराचा असेल, जिथं असेल तिथं त्याला प्रचारात सहभागी करून घ्या, कारण आम्ही नाशिक जिल्हा 35 वर्ष ज्याच्याबरोबर जातो तोच खासदार होतो। निर्णायक मतदानाची धमक अशी किती लाटेची वाट लावायची ताकद फक्त आठवले गटात आहे। न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, एसएन मीडिया, नाशिक।